चला तर एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. आणि आज पाहणार आहे कुरडईची भाजी, कुरडईचा कांदा कुरडई किंवा कुरडईचा भुगा असे अनेक नावे असणारी भाजी आणि अप्रतिम लागणारी चवीलाही. कमीत कमी मसाले वापरणार आहे या भाजीला. कांदा कुरडईची भाजी आहे आणि जेव्हा आपण नवीन कुरडया बनवतो तेव्हा राहिलेल्या शिल्लक ज्या जुन्या कुरडया असतात त्यापासूनच ही भाजी बनवली जाते. असं नाही की बनवतात नवीन कुरडयापासून पण जी नवीन कुरडयाची भाजी बनवतो ना ती एवढी चवीला चांगली लागत नाही. जेव्हा जे शिळ्या कुरडयाची भाजी बनवतो ना बघा तुम्ही, ही भाजी खाऊन खरंच चवीला अप्रतिमच लागते. तर इथं घेतलेले आहे 5-6 अशा कुरडया. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्या मम्मीच्या हातची कुरडयाची भाजी म्हणजे मला खूप आवडते आणि माहेरी गेल्यानंतर एकदा तरी मी करायलाच लावते तिला. तर इथं कुरडया अशा 5-6 भिजत घालून घेतल्या आहे. त्या अर्धा तास किंवा 15 मिनटासाठी भिजू द्यायच्या पाण्यामध्ये. त्यानंतर 3 मोठे कांदे कापले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे. शेंगदाणे हे आपल्याला सगटच टाकायचे, त्यामुळे शेंगदाण्याचं कूट वगैरे अजिबात वापरायचं नाही भाजीला. त्यातले त्यात म्हणजे कढीपत्ता पण हा खूप असा ताजाच आहे, घरचाच कढीपत्ता आहे, त्यामुळं अगदी ताजा कढीपत्ता आहे, त्याने पण टेस्ट खूप छान लागणार आहे. तरी कुरडई पण भिजून झालेले आहे, 15 मिनटं असे भिजू दिले आहे पाण्यामध्ये. नंतर ते डायरेक्ट तुम्ही मसाल्यात टाकू शकता किंवा एका चाळणीमध्ये उपसून पण घेऊ शकता. तर इथं कांदा पण आता मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आणि उन्हाळ्यामध्ये चवीला चांगल्या लागतात ह्या भाज्या, अशा सुक्या भाज्या तर चांगल्याच लागतात आणि त्यातल्या त्यात कुरडईची भाजी म्हणजे खरंच भारी लागते उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी. कुरडईची भाजी ही माझ्या खूप आवडीची आहे आणि मला खूप आवडायची, त्यामुळे मी शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना खूप वेळा न्यायची असे टिफिनला मी कुरडईची भाजी. म्हणजे मला खूपच आवडती कुरडईची भाजी आणि अशा पद्धतीने करायची ती, तर ती सगळ्यांनाच आवडेल, मलाच काय पण तुम्हाला पण आवडेल. म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी आजची. शक्यतो सगळ्याच मैत्रिणीला येते पण शक्यतो काही जणींना आवडत नाही, त्यामुळे करते पण अशा पद्धतीची करून पहा कुरडईची भाजी, खरंच अप्रतिम लागेल चवीला आणि तुम्ही पण आवडीनेच खाणार. आणि मुलांना पण देऊन पहा कधीतरी, ते पण आवडीने खातील. तर कांदा पण परतलेला आहे, आता आणखी तेल घालून घ्यायचं आहे. कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे, मोहरी घालायची. आता जिरे मोहरी घातल्यानंतर फक्त लाल तिखट घातलेलं आहे, याच्यामध्ये कोणताच मसाला दुसरा ॲड करायचा नाही. लसूण घातलेला आहे, लसणाचे तुकडे केलेले आहे, 2-4 अशा पाकळ्या सोलल्या आहे लसणाच्या आणि त्याचे तुकडे केलेले आहे. शेंगदाणे कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतरच लाल तिखट टाकायचं आहे. आता कांदा लसूण मसाला वापरू नका, याच्यामध्ये फक्त लाल तिखट वापरा. लाल तिखट, नुसतं लाल तिखट वापरल्याने खरंच चांगली लागते भाजी. ही भाजी अशी आहे की जास्त मसाले घालायची गरज नाही याला, त्यामुळं जेवढे तुम्ही कमी मसाले वापरले तेवढे भाजी चवीला लागणार आहे. आता लाल तिखट घालून घ्यायचं आहे. साधारण इथं 1.5 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. आणि लाल तिखट घातल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं आहे लाल तिखट कांद्यामध्ये. बघू शकता रंग खूप छान दिसत आहे. आणि आता जो कुरडया आपण भिजत घातलेला आहे त्या थोड्याशा पिळून घ्यायच्या आणि त्या पण टाकून द्यायच्या आता मसाल्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं. गॅस कमी करून 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. पाण्याचा थेंबही वापरायचा नाही इथे. मस्त असं बिना पाण्याचीच ही रेसिपी होत असते भाजी. कुरडई कांदा पण म्हणतात त्याला, कुरडईचा भुगा पण म्हणतात आणि कुरडईची भाजी पण म्हणतात. तुम्हाला जे म्हणजे ज्या ज्या भागामध्ये वेगवेगळं म्हणण्याची पद्धत असते. आमच्याकडे तर कुरडईची भाजी आणि कुरडईचा भुगाच म्हणतात. कांदा कुरडई पण म्हणतो कोणी. तर आता थोडीशी हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं. हळद मीठ टाकल्यानंतर पण परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे.
2 ते 3 मिनटासाठी परतून झाकण ठेवून परत झाकण काढून पाहायचं. आणि ही भाजी करत असताना थोडंसं तेलाचा वापर जास्त करायला लागतो. म्हणजे आपण जिथं 2 चमचे घालतो तिथं 2.5 चमचे किंवा 3 चमचे वापरायचं. आणि ही मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागते ही भाजी. आता झाकण ठेवून 5 मिनिटानंतर भाजी पाहू. कमी गॅसच ठेवायचा, गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे. आणि 5 मिनिटानंतर आता भाजी पाहू. तर 5 मिनिटानंतर भाजी पाहू शकता तुम्ही. इथं आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता मस्त जेवायला पण सुरुवात केलेली आहे. तर इथं आता फायनली आपली भाजी तयार झालेली आहे, कुरडईची भाजी किंवा कुरडई कांदा पण म्हणू शकता याला तुम्ही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघा जेवणामध्ये काय काय घेतलेलं आहे. पिठलं पण केलं होतं, कुरडईची सुकी भाजी, पापड तळलेले होते, खारुडी तळलेली होती आणि मस्त अशी बाजरीची भाकरी त्यासोबत.